नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता चौथी, विषय बालभारती, पाठ दुसरा, बोलणारी नदी या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. चला पाहूया. पाठ दुसरा, बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव होते लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एका टोकाला म्हणजे गावाच्या एका बाजूला. तर ही जी मुलगी होती लीला, एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी. नदीबाई, माझं ऐक बरोबर. आता या पानावर आपल्याला लीला नावाची जी मुलगी आहे ती तुमच्याच वयाची आहे. ती चौथी शिकते. ती भारी खोडकर आहे. तिला लोकांना त्रास द्यायचा नसतो, पण मात्र तिला खोड्या काढण्याची भारी हौस असते. मग तुम्हाला प्रश्न असेल, पहा, लीलाला कशाची हौस होती? त्याचं उत्तर असेल, लीलाला खोड्या काढण्याची भारी हौस होती. लीलाचं घर कोठे होते? तर लीलाचं घर गावाच्या एका टोकाला होते. आणि नदी कोठे होती? लीलाच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला चालत गेली की नदी होती. वावर म्हणजे काय? वावर म्हणजे शेत. एक दिवशी लीलाला काय खावेसे वाटले? लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. मग तिला कोण कोण म्हणालं नको खाऊ? आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. आणि तिची जी माई आहे, आजी, ती सुद्धा म्हणाली, नको खाऊ. मात्र ती गाण्यात म्हणाली. काय होतं ते गाणं? लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. म्हणजे तुला बर्फाचा गोळा खाल्ल्यावर तुझा घसा दुखेल, गळा दुखेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुला सर्दी पण होईल. म्हणून नाकात गोळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा, असं माई म्हणाली. मग लीलाने काय युक्ती केली? आपल्याला ताई म्हणते खाऊ नको, माई म्हणते खाऊ नको, आई म्हणते खाऊ नको. मग ती काय केली? नदीकडे गेली आणि नदीलाच बोलली, खाऊ का नको? आणि पण नदी मात्र बोलत नव्हती. मग नदीचे जे वाक्य आहे ती लीला स्वतःच म्हणायची, मग खा की, पळत जाण पटकन खा. आणि परत विचारलं, तुझं कसं काय ऐकू? मग नदी माई म्हणाली की तुझ्या ताईपेक्षा आई मोठी आहे, आईपेक्षा माई मोठी आहे, पण माईपेक्षा मी खूप मोठी आहे. आणि माझं ऐक, कारण मी मोठी नदीबाई आहे. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली
की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडू शाळा. आई म्हणाली, नको बुडू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडून देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वी शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायची ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. बघा विद्यार्थी मित्रो, या 3 नंबरच्या पानावर आपल्याला लीलानं काय केलं आहे, बर्फावल्याकडे गेली आणि गोळा खाऊन परत आली आणि तिला ही बोलणारी नदी खूप आवडली. मग नदीमाईची परवानगी मिळाली म्हणलं आपण काही करू शकतो असं तिला वाटलं. एक दिवशी तिच्या मनात शाळा बुडवायची वाटली. म्हणून तिनं ताईला विचारलं, आईला विचारलं, माईला विचारलं. सर्वजण म्हणाले शाळा बुडू नको. माई तर म्हणाली, गाण्यामध्ये म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, तुला कंटाळा आला असला तरी शाळा बुडू नकोस. शिकून सवरून तू कशी होशील सुखी होशील. म्हणजे जेव्हा आपण शाळा शिकतो आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा आपल्याला सुख मिळतं, समाधान मिळतं असं लीलाची जी आजी आहे ती माई म्हणते. म्हणून तुम्हीसुद्धा शाळा बुडवायची नाही आहे. आता मात्र हे ऐकल्यावर लीला चिडली. परत नदीकडे गेली आहे का नाही ती, आणि नदीलाच म्हटली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा. आता बर्फाचा गोळा खाताना जशी नदीची परवानगी मिळाली तसंच इथं नदी बोलली नाही तरीसुद्धा लीलाच पुन्हा बोलली आणि तिच्याच आवाजात पुन्हा म्हणते, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. बिंदास म्हणजे खुशाल, न घाबरता. आणि त्या दिवशी ती शाळेत गेलीच नाही. आता ती 4थी शिकत होती आणि तिची जी बहीण ताई आहे ती मात्र 7वी शिकत होती. आणि तिच्या शाळेतल्या ज्या मॅडम असतील, सर असतील, त्यांनी तिला विचारलं की तुझी बहीण शाळेत का आली नाही 4थीची. तर ती नदीकाठीच तिकडे खेळत बसली. आणि घरी गेल्यानंतर ताईनं काय केलं, आईला आणि माईला सांगितलं की लीला आज शाळेत आली नाही, ती दिवसभर शाळेत नव्हतीच. आणि आता त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्यामुळं त्या तिघींनी ठरवलं की लीलाची आपण गंमत करायची आणि तिला काहीच बोलायचं नाही. शाळा बुडवणं ही तिची चूक झाली होती, तरी पण सुद्धा तिला कुणीच बोललेलं नाही आहे, म्हणजे कुणीच रागवलेलं नाही आहे. झालं. काही दिवसांनी आला भोला. आता भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास, तिने विचारले. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढेच नाचत होते. पेढे कुठे आहेत, लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा.
आई. यात एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. हां बघा आता, म्हणजे त्या ताईचं जे नाव होतं ते नीला होतं, पण तिला सगळे घरी काय म्हणायचे? ताई म्हणायचं. काय गाई? नीला परसातून पळत आली. परस म्हणजे काय? तर घरामागची मोकळी जागा, त्याला आपण परस म्हणतो. अगं पेढे कुठे ठेवले? पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? मूर्ख कुठली. आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणालीस ना, म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीमाईला विचारलं. नदीमाई म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी. नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. म्हणजे लीलाची जी युक्ती होती ती तिच्यावरच उलटली. नदीशी बोलणे. भोला मामा कोणता खाऊ घेऊन आला होता? भोला मामा बदामी पेढे घेऊन आला होता. पेढे किती आणले होते? बदामी पेढे 16 आणले होते. तर अशा प्रकारे या छान गोष्टीतून आपल्याला लीलाची बोलणारी नदी ही गोष्ट आपल्याला समजली आहे. वावर म्हणजे शेत, शिवार. बिंदास म्हणजे कसली काळजी न करता खुशाल, बेफिकीर. बदामी पेढे कोठे ठेवले होते? बदामी पेढे शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्यात ठेवले होते. शिंकाळे म्हणजे काय? छताला टांगलेले दोरीचे जाळे. यात जुन्या काळी दूध, दही याची जी भांडी आहे त्या शिंकाळ्यामध्ये ठेवायची. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. आणि परस म्हणजे घरामागची मोकळी जागा. तर असे जे शब्द नवीन आले होते ते आपण लक्षात ठेवायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ही पुन्हा एकदा वाचायची. धन्यवाद.